सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजची सुरुवात तुमची चांगल्या बातमीने होणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्ही आज पैसे जमा करू शकता. तुम्हाला शुभ बातमी मिळणार आहे. तुम्हाला कोणत्या तरी कौटुंबिक प्रकरणामध्ये नियंत्रण हे ठेवावं लागेल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करतील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या बहिणीच्या लग्नामध्ये काही अडथळे जर येत असतील तर ते सगळे अडथळे आज दूर होतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच तणावपूर्ण जाणार आहे. तुमच्या स्वभावामध्ये गांभीर्य आणि एकाग्रतेची झलक दिसेल. कुटुंबासमवेत काही आनंदाचे क्षण तुम्ही घालवाल. पैसे किंवा मालमत्तेचा व्यवहार जर तुम्ही करत असाल तर थोडीशी सावधगिरी बाळगा. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगली फळं मिळतील, ज्यामुळे संपत्ती निर्माण होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या सोबत राहील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आज या काळामध्ये तुमचं वैवाहिक जीवन हे अत्यंत आनंदी राहील. लवकरच तुम्ही तुमचं घर बांधण्याची किंवा खरेदी करण्याची तयारी सुरू करू शकता. जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या गोडवा राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामामध्ये तुमचे सर्वोत्तम प्रयत्न द्याल. परिणामी तुम्हाला चांगले लाभ मिळतील. धैर्य आणि आत्मविश्वास तुमचा वाढेल. व्यवसायामध्ये अनुभव महत्त्वाचा आहे, त्यामुळे चुकांची पुनरावृत्ती करणं टाळा. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं आणि मुलांकडनं चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. कौटुंबिक आनंद तुमचा चांगला राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांना शक्य ती सर्व मदत मिळेल. आज तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये प्रतिस्पर्ध्यांच्याही पुढे जाल. तुम्ही कोणत्याही बाह्य उपक्रमामध्ये सहभाग आज घेऊ शकता. नशीब आज तुमच्या सोबत राहणार आहे. प्रगतीसाठी तुम्ही मेहनत कराल. आज तुमचं उत्पन्न देखील चांगलं राहील आणि आरोग्य देखील तुमचं उत्तम असेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योगाचा सराव करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे मित्र किंवा कुटुंबासमवेत तुम्ही चांगला वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले स्थान मिळेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये काही बदल हे करू शकता. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामामध्ये यश मिळवून देण्यासाठी मदत करतील आणि मार्गदर्शन देखील करतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. कामामध्ये आज फायदेशीर करार होतील. आज तुमचा मूड हा चांगला असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ तुम्ही घालवाल. तुम्ही त्यांच्यासोबत प्रवास देखील करू शकता. तुम्हाला वैयक्तिक कामापेक्षा व्यावहारिक कामामध्ये अधिक रस असेल. तुमच्या कामामध्ये तुम्ही निष्काळजीपणा करू नका. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता आणि बुद्धिमत्तेच्या आधारावरती यश मिळेल. कुटुंबाशी तुमचे संबंध चांगले राहतील. आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असेल. आज तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक नवीन उत्साह आणि ऊर्जा दिसेल.
आज तुमचं आरोग्य हे सामान्य राहील. तुमच्या सल्ल्यानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये कोणीतरी चांगले परिणाम आणून देईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी खूप चांगला दिवस आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला दैवी मदत मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अथक परिश्रमांचे फळ नक्कीच मिळेल. कौटुंबिक आनंद अपेक्षेपेक्षा चांगला राहील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणतेही वाद शक्य तितक्या लवकर सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. महिला घरातील कामामध्ये आज पूर्ण दिवस घालवतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा अत्यंत अभ्यासपूर्ण जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि स्पर्धेमध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. तुमचा कौटुंबिक आनंद हा चांगला राहणार आहे. आज तुम्ही खुश असाल आणि आजचा दिवस हा तुम्ही हास्य आणि आनंदामध्ये घालवाल. कोणाशी तरी कामाचा भार वाटून घेतल्यानं तुम्हाला हलकं वाटेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी योग्य राहील. आज तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला तुमच्या वडिलांची मदत मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला आज मिळणार आहे. कौटुंबिक आनंद तुमच्यामध्ये राहील. तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. आज कुटुंबाशी तुमचे संबंध चांगले राहतील. आज रात्री बायकोकडनं तुम्हाला प्रणय सुख मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. कामामध्ये तुमच्या फायदेशीर करार होतील. तुम्हाला वैयक्तिक कामांपेक्षा व्यावहारिक कामांमध्ये अधिक रस असेल. तुम्ही तुमच्या कामामध्ये निष्काळजीपणा बिलकुल करू नका. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये काही बदलही करू शकता. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल जे तुम्हाला कामात यश मिळवून देण्यासाठी मदत करतील आणि मार्गदर्शन देखील करतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.